वक्रतुंड भुवनेश्वर या संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रथमेश पाटणकर आपल्याला पाहायला मिळतील. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक पहिला तळण्यासाठी नितेश अर्थातच सुंट्या गोलंदाजी मागवरती आहे. पहिलाच बॉल व पिच लॉफ्ट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नरेश त्या ठिकाणी आहेत. चुकी होणार नाहीये. पहिला बॉल वरती सिंगल येते. टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाच्या खात्यावरती पहिली धाव फलकावरती लगावलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच वैभव 11 मलखणवर त्याच्या विरोधामध्ये हनुमान माप्यासवी हनुमाननगर रोहा या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली. वैभव 11 मलखणवाडी संघाने चांगला खेळ केला. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी चांगली राहिली. तदनंतर उत्तरार्धामध्ये सुद्धा बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली आणि त्या जोरावरती पहिला विजय सुद्धा संपादन केलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला, जिथे डप्पा पडल्यानंतर चेंडूनं यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉटबॉलचे संकेत मैदानाच्या आतमध्ये होते. या डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र स्थिरावल. धावफलकावरती धावा 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश आणि प्रथमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. सध्या प्रथमेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाले. रनवेवरती दाखल झाले. त्यानंतर थोडासा बिघाड आला. पुन्हा एकदा नव्याने गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना गोलंदाज पाहायला मिळतील. या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय दत्ताजी भोगटे साहेब यांचा मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण करतोय. मी निखिलजी तामनकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. यावेळेस बॉल बाची लिडिंग एज. विकेट किपर थोडेसे बंबल झाले. फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक अलर्ट नव्हते. एक सिंगल त्याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 2 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ज्या वेळेला विश्वास दाखवला नितेश सुंट्यावरती. नितेशनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये परिपक्वता त्यानं दाखवून दिली आहे. बॅकफुटवरती संघाला ढकलायचं आहे आणि अगदी त्याच साठण्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक नरेश आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा उचलला गेला. जिथे एक सिंगल होती तिथे मात्र 2 धावांमध्ये रूपांतर केलं गेलंय. बघता बघता 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावरती. ओपिच बॉल लॉप केलाय. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक निलेश मस्कर डाऊन दी बॉल. होणार नाहीये चुकी. विकेटचं पतंग. पहिला धक्का टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. बॅटर आउट. होत असताना आपल्याला पाहायला मिळालं, जिथे महत्वाचे बॅटर आउट होत असताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने ज्यांच्या बॅटमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या ते महत्वाचे बॅटर कल्पेश मागे परतले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना पद्मज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पद्मज यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. प्रमोट केलं गेलं बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 3 वरती त्यांना दाखल केलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला लॉफ्ट करत असताना फटका मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. होणार नाही या चुकी. आणखीन एका विकेटचं पतंग. दुसरा धक्का वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. बॅटर आउट.
पहिल्या षटकाची सांगता होते जिथे पहिला 6 बॉलचा खेळ संपला गेला। पहिला 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे जिथे 4 धावा धावफलकावरती आल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। महत्त्वाचे 2 बॅटर कल्पेश आणि पद्मज हे मात्र दोघेही डगआउटच्या दिशेला परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर धावांपासून वंचित सुद्धा राहिला भुवनेश्वर हा संघ। नवीन बॅटर मुन्ना पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील। एक महत्त्वाचे खेळाडू म्हणून मुन्ना पाटील यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं। एकंदरीत जर विचार केला तर मुन्ना पाटीलने सुद्धा सातत्याने चांगला खेळ खेळला। जेव्हा जेव्हा ते संघ अडचणीमध्ये असतात तेव्हा तेव्हा ते बॅटिंगला येतात आणि धावा त्यांच्या बॅटमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेचा बॉल गोल्डन स्पॉटवरती टप्पा पिच झाला। त्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स वेगानं हा बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची संगता षटक क्रमांक 2 मध्ये सिद्धू मोरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात। सिद्धू मोरे हे टेनिस क्रिकेट विश्वातील नाव नाही तर आता एक ब्रँड बनलेला आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत। आणखीन एक चांगला बॉल जिथे बॅटच्या टोला चेंडू आदळला गेला। एक चेकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल एका सिंगलच्या मदतीनं। धावफलक आता मात्र पुढे सरसावल धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती। 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सिद्धू गोलंदाजीला आले। सिद्धू प्रभावित करत असताना पाहायला मिळाले। ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये नितेशनं गोलंदाजी केली आहे अगदी त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये सिद्धू सुद्धा करत असताना पाहायला मिळाले। यावेळेसचा बॉल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, शरीरावरती आदळणारा बॉल विकेटवरती जाऊन आदळला गेला। आणखीन एका विकेटचं आउट। तिसरा धक्का बसतोय टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला। मुन्ना पाटील अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना डगआउटच्या दिशेला परतत असताना पाहायला मिळाले। जबाबदारी होती, संघानं प्रमोट केलं होतं, धावा बनवायच्या होत्या, त्यावेळेला अगदी स्वस्तामध्ये आउट होत असताना मुन्ना पाटील पाहायला मिळाले। त्यानंतर नवीन बॅटर दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल होत आहेत सूरज रटाडे। मैदानाच्या सूरज वटाडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील। येस, जबाबदारी आता मात्र सूरज यांच्यावरती आहे। यावेळेस स्टिअर करायचं होतं, कट करायचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला। सिद्धू मोरेची गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये प्रभावित करणारी पाहायला मिळाली। त्याची अचूकता, त्याची बेधकता, त्याची खऱ्या अर्थाने त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। किंबहुना त्याचे व्हेरिएशन मैदानात पाहायला मिळाले। प्रत्येक चेंडू हा मात्र वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळला जातोय, किंबहुना वेगवेगळ्या गतीनं सुद्धा हाताळला गेलाय आणि त्याही वेळेला टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला रोखलं सुद्धा गेलंय। चांगली गोलंदाजी। ओहो, यावेळेस बॉल लेंथमध्ये पुन्हा एकदा बदल केला गेला। यावेळेला अगदी फुलर लेनचा चेंडू हाताळला गेला जिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं विकेट किपरचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा बॅटरकडे उत्तर सापडत नाहीये। निर्धाव चेंडूची संगता पुन्हा एकदा होतीये। धावफलक थांबलंय। धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळतीये। या षटकाचा विचार केला तर अंतिम शेवटचा एक बॉल बाकी आहे। ओहो, यावेळेस समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली। बॅक टू बॅकचा हा तिसरा निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळाला। षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये पहिला 12 बॉलचा खेळ संपला आणि पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा अवघ्या 5 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वक्रतुंड भुवनेश्वर संघ पाहायला मिळाला। आज खऱ्या अर्थाने नाराज केलं कल्पेशनं सुरुवात चांगली केली होती, धावा त्याच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळाल्या, परंतु तदनंतर नितेशनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती। षटक क्रमांक 1 मध्ये शेवटच्या 2 बॉलवरती लगातारच्या 2 विकेट त्यानं मिळवल्या होत्या जिथे कल्पेशला त्यानं बाद केलं। तदनंतर पद्मज आले होते आणि पद्मज सुद्धा मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहायला मिळाले। तदनंतर सिद्धू गोलंदाजी आले। सिद्धूनं मात्र खऱ्या अर्थानं 4 मुंड्या चित केलं टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला। षटक क्रमांक 2 हाताळत असताना अवघी 1 धाव त्यानं खर्च केली। एक महत्त्वाची विकेट सिद्धूनं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे। 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 2.50च्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या। आता इथून डाव सांभाळावा लागेल, धावा बनवाव्या लागतील। वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला जबाबदारी आहे। आघाडीला येणारे बॅटर प्रथमेश पाटणकरवर
पाटणकर याच्याकडे मात्र आता जबाबदारी आहे. धावा त्याला बनवायच्यात, क्षमता त्याच्याकडे आहे, धावा त्याच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आता या मॅचमध्ये जिथे मॅच अगदी संकटामध्ये सापडला टीम वक्रतुंड भुवनेश्वर संघ, आता मात्र तारणहार होऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीला शर्मन आपल्याला पाहायला मिळतील. शर्मन यांच्यावरती विश्वास दाखवला. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहेत. यंग टॅलेंटेड गोलंदाजांवरती विश्वास दाखवला गेला, जिथे षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना आमंत्रित केलं गेलं. ज्या पद्धतीनं नितेशनं गोलंदाजी केली, ज्या पद्धतीनं सिद्धू मोरेनं गोलंदाजी केली आहे, त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी अपेक्षित आहे. सुनार सिद्ध दाटाव या संघाला. गोलंदाज शर्मन, षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलबा टप्प्याचा पाहायला मिळाला. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंगॉनमध्ये सिद्धू मोरे आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होते. एक धाव त्यावेळी वेळेला कंप्लीट केले गेले. एका धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धाव संख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा शर्मन, यावेळेस बॅटन सेटला मोठा फटका खेळलाय. बॉल निघून चालला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. धावा 6, षटकार. शर्मन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर दाखल. ओहो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला. वैज्ञानिक बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. किंबहुना आउटसाइड द ऑफ स्टंप ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. तिथे बॅटर शफल झाले ते पाहिलं. तदनंतर ठरवलं की आता मात्र शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचा आहे. त्यावेळेला चेंडू राईज होत असताना पाहायला मिळाला. उंची घेतली चेंडूनं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. ओहो, अप्रतिम गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते शर्मन यांच्या माध्यमातून. षटकार आला त्यांच्या विरोधामध्ये, परंतु कमबॅक करण्याची क्षमता आमच्याकडे सुद्धा आहे. आमच्या 2 महत्त्वाच्या गोलंदाजांना ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, त्याच पद्धतीनं गोलंदाजी आम्ही सुद्धा करू शकतोय, हे शर्मन मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना पाहायला मिळाले. हा बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून आलाय. धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा शर्मन तयार. हब ट्रॅकर शॉर्ट अँड पुल करायचा होता. फटका मिस टाइम आहे. यावेळेला चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर मैदानाच्या बाहेर. पतंग होतोय, जिथे बॅटर सूरज मैदानाच्या बाहेर परतले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश दिसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं दीपेशवरती सुद्धा आता सर्वांच्या नजरा असतील. दीपेशकडून खऱ्या अर्थानं अपेक्षा असतील. दीपेश नेहमी चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया टीम सोनेश्वर निवी आणि वाकेश्वर किल्ला या दोन्ही संघाला विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. पहिला पूर्वार्धाचा डाव संपल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. दीपेश आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. दीपेश सातत्याने कव्हरेज झोनमध्ये चांगले स्ट्रोक खेळत असताना नेहमी पाहायला मिळतात. ते त्यांचं स्ट्रॉंग झोन सातत्यानं राहिलंय. या मॅचमध्ये धावा बनवायच्या. याच प्रयत्न तर तोच राहिला. स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावफलक फ्लाय होईल, धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 22 वरती. पुन्हा एकदा अपट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एस, विकेट कीपर फंबल, लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल गोळीचा वेगानं फरार, धावा 4 चौकार. नशिबाचा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळी सडबा बाटणे करायचा होता, मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र बिहाइंड द विकेट अप्रतिम काष्टीपद असताना विकेट कीपर पाहायला मिळाले. विकेटचं पतंग, बॅटर आउट. विकेटचं पतंग झालंय. जे बॅटर आघाडीला आले त्यांच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्या. ते प्रथमेश आता मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतंग होतं एकामागोमाग एक धक्के मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला आपल्याला पाहायला मिळाले. कोणतेही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो ठोकून उभा राहायला तयार नाही आहे. दीपेश यांची साथ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. दीपेशनं सुरुवात तर चांगली केली, ज्या वेळेला बॅटिंगला आले त्यांचा वैयक्तिक डाव त्यानं मात्र चौकाराच्या मदतीनं ओपन केला. क्लासिकल स्ट्रोक त्यानं त्यावेळेला खेळला होता. शर्मनच्या विरोधामध्ये 4 धावा त्यानं जमा केल्या होत्या, परंतु आता मात्र साथ द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल नवीन आलेले बॅटर यांना. सर्वेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्वेश आणि दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धू मोरे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अतिशय वेगाने तळलाय. लेग बिफोर द विकेट, आणखीन एका विकेटचं पतंग, धक्का बसेल. 6वा टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. बॅटर आउट. तिसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 0 या धावसंख्यावरती बाद होत असताना, किंबहुना पहिलाच बॉल फेस करत असताना 0 वरती बाद होत असताना हा तिसरा फलंदाज पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाच्या माध्यमातून बॅटिंगसाठी प्रज्वल पाटील दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रज्वल आणि दीपेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सिद्धू मोरे ऑन हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ते आहेत. समोर आक्रमण केले निलेश लॉंगन मध्ये तैनात आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या अर्जित केले गेले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 27 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 27 धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना या षटकातील हा शेवटचा अंतिम एक बॉल बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धू तयार. बॅटिंगसाठी दीपेश वरून स्ट्राईकला आहेत. हाफ ट्रॅकर बॉल शॉट आणि पुल केलाय. दीपेशचा बॅटमन हा अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल फाईन लेग मध्ये, सीमा पार, धावा 4 चौकार. सिद्धूच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. बॅटर दीपेशच्या बॅटमन 4 धावाच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिला 24 बॉलचा खेळ संपला. पहिली महत्वाची 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाला.
मिळाल्या, जिथे पाहणा पहिले 3 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये सिद्धू यांच्या विरोधामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. एका बाजूने सिद्धूने विकेट सुद्धा मिळवल्या, परंतु एका बाजूने सिद्धूने धावा सुद्धा 15 खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आता धावफलक बनला गेले. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजांना टार्गेट करावं लागेल, त्यांच्या विरोधामध्ये धावा जमा कराव्या लागतील. इथून जर 15 ते 16 धावा आल्या तर फायटिंग टोटल उभारलेलं आपल्याला पाहायला मिळेल. विनंती करतोय नेट्समध्ये जे खेळतात त्यांना आपण खेळू नका. या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा विलंब होणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजी मार्कवरती असताना निलेश म्हस्कर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल हॉप ट्रॅकर बॅटॉन साईडला खेळला क्षेत्ररक्षक नरेश त्या ठिकाणी आहेत. चुकी आता मात्र होणार नाहीये. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एका सिंगलचा मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावा 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश स्ट्राईकला आले. ज्या दीपेशने खऱ्या अर्थाने 2 बॉल फेस केले, 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या, किंबहुना 8 धावा ज्यानं 2 बॉलमध्ये जमा केल्या. तो बॅटर ऑन स्ट्राईकला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेशवरती जबाबदारी आहे ॲज अ फिनिशर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलाय. धावा त्याला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या, संघ अडचणीमध्ये सापडला, तदनंतर तो बॅटिंगला आला आणि धावा त्याच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळाल्या. अप ट्रॅकर बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक केला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट सुद्धा केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती धावा संख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ही स्ट्रेंथ आहे दीपेश दिसले या बॅटरीची. अनेक वर्ष खेळत असताना सातत्याने या रिझनमध्ये स्ट्रॉंग झोन त्याचा राहिला आहे आणि नेहमी याच विभागामध्ये फटके मारत असताना धावा सुद्धा सातत्यानं दीपेश जमा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 3 बॉल फेस करत असताना 10 धावांचं योगदान दीपेश दिसले मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळाले. दीपेशनं धावांचा आलेख सातत्यानं वाढवलाय. धावा त्याच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळाल्या. यावेळेस बॉल दांडी गुल केली जाते. यू मिस, आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का बसेल 7वा टीम वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. बॅटर आउट. चला टीम वाकेश्वर किल्ला विरोधामध्ये सोनेश्वर निवी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा ब्रेक होईल, त्या ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. या षटकाचा विचार केला तर पहिला 3 बॉलचा खेळ आपण पहिल्या 3 बॉलमध्ये निलेशने 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा मिळवली आहे. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल फटका फसला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नरेश सेफ हँड आहेत. नरेश यांचे आणखीन एका विकेटचं पतंग. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. बॅटर आउट. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेतील पहिली विकेटचा हॅट्रिक स्वयंभू किल्ला शरद मुंडे यांच्या नावे राहिली आहे. यावेळेस स्टिअर केले गेले, हलक्यात सन्मानजनक खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळाले. तिथे संधीचा अगदी पुरेपूर उपयोग केला गेला. 2 धावा अगदी सहजरित्या आल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 36 तर बनवल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे. या अंतिम बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल, किती धावांची टोटल मैदानाच्या आतमध्ये उभारली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहील. आतिश आहेत, आतिशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. शेवटचा बॉल वाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह खेळला जिथे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाले.
अडवतील फेकतील तोवर दुहेरी इथे मात्र कंप्लीट केली गेली. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला. विकेटचं पतंग होतंय. बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती 2 आल्या. 2च्या मदतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या तब्बल 38. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 39 धाव्याची आवश्यकता टीम सोनार सिद्ध धाटाव या संघाला. चला सोनेश्वर निवी संघाचा संघनायक मी लक्ष वेधन. चला आपण टॉससाठी यायचं आहे आणि वाकेश्वर किल्ला तिसरी मॅच आहे. चला आपण टॉसकडे जाणार आहोत. इथं टॉस कंप्लीट करणार आहोत. डीजे भुऱ्या आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. चला वाकेश्वर संघाचा संघनायक. चला आपण या टॉससाठी पहिला डाव संपलाय आणि सोनेश्वर निवी संघाचे संघनायक. चला आपण टॉससाठी यायचं आहे. बघा मधला वेळ हा टॉससाठी आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघाने या स्पर्धेला आपण पाहतो आदरपूर्वक पाहिलेला आहे आणि वेळेचं खूप सारं महत्त्व या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे. तर आपण या आजच्या दिवसामध्ये तिसरी मॅच आपण त्या संघाचा टॉस कंप्लीट करणार आहोत. वाकेश्वर किल्ला आणि समोर असेल सोनेश्वर निवी. एक साईडला संकेत मुंडे तर दुसऱ्या साईडला संकेत शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. टॉससाठी मी विनंती करेन सन्माननीय नितीनजी रटाटे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ते आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 5 कूलर दिलेले आहेत प्लेअर ऑफ द डे साठी. आणि अर्थातच विहान उर्फ राया नितीन रटाडे कबड्डीपटू ज्याने आपण पाहतोय बरेचसे मैदान गाजवलेत त्यांच्या माध्यमातून कूलर आहे. परंतु त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल किल्ला संघाचा कॉल असेल. हेड इज द कॉल. टेल आलाय. निवी संघाने टॉस जिंकलाय. संकेत निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले. 5 ओव्हरची मॅच आहे. काय सांगशील आयोजन कसं वाटतं? कारण प्रथमच आपण पाहते 11 सायकली आहेत. काय सांगशील स्पर्धेबद्दल? धाटावला क्रिकेट स्पर्धा असली आयोजन नेहमी बघण्यासारखं असतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यापेक्षा आकर्षक बक्षीस आहे. त्यामुळे खेळायला अजून मजा येईल खेळाडूंना. किती धावांचा प्रयत्न असेल रोखण्याचा अर्थात वाकेश्वर किल्ला संघाला? धावा सांगू शकत नाही. अजून कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. पुरा सट आहे? आहेत बघू आता. पोरं आहेत सर्व पण गेम कसा होते त्याच्यावर आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. सोनेश्वर निवी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय तो वाकेश्वर किल्ला या संघाला. एक जबरदस्त मॅच आपल्याला भेटली येते. कुठेही जाऊ नका. या स्पर्धेमधला आज 3रा दिवस आणि 3री मॅच आपल्याला भेटली आहे जिथे प्रथम डाव संपला. प्रथम डाव संपत असताना वक्रतुंड भुवनेश्वर या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 38 धावांची एक मॅजिक फिगर मात्र इथे जमवली आहे. आणि आता मात्र विजयासाठी 30 चेंडू 39 धावांची गरज आहे. सोनार सिद्ध धाटाव या संघाला A1 क्वालिटीची A1 ब्रँडेड 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सिद्धू मोरे आणि निलेश मस्कार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचं धन्यवाद. आपण पाहताय संतजी मोरे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असेल. बघा आज सोनार सिद्ध धाटाव आणि अर्थातच सोनार सिद्ध मंडळ यांच्या माध्यमातून एक भव्यदिव्य स्पर्धा आलेली आहे. आज धाटागावचा 3रा संघ करतोय. खूप साऱ्या अपेक्षा आहेत या संघाकडून कारण गेल्या 2 दिवसामध्ये आपण प्रत्येक संघाने आपलं नशीब आजमावलं. पहिल्या दिवशी सुद्धा धाटाव केलं, काल सुद्धा धाटाव केलं, परंतु आपण पाहताय नशिबाची साथ त्यांना लागली नाही आहे. खेळ चांगला त्यांच्याकडून सुद्धा झाला होता परंतु नशीब त्यांच्यासोबत नव्हतं. आज आपण पाहताय प्रथमच गोलंदाजी करत असताना मात्र 38वर थांबवलं परंतु 39 धावा करणं हे सुद्धा सोपं नाही आहे असं मी म्हणेन. परंतु पाहूया काय रणनीती असेल. सिद्धू आणि निलेश याची होम ग्राउंड आहे. इलाका हमारा धमाका हमारा होणार का. इथे आपण पाहतो काय गोलंदाजी झाले. एकही वाईट आलेलं नाही आहे. आणि आपण पाहिलं तर 4 बॅट्समन 0 सुद्धा बाद झाले असे आमचे स्कोरर अर्जुन शेळके आम्हाला सांगतात. काल थोडेसे नाराज होते
हरकत नाही आहे. सातत्याने आपल्याला क्रिकेट पाहायला मिळेल. क्रिकेटवर मात्र आपलं प्रेम आहे. पण इथून बघूया जिथे 30 चेंडू 39 धावांची गरज आहे. काल आपण पाहतो सोनशे दाटो संघाला 30 चेंडूमध्ये 36ची गरज होती. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे असं म्हणूया. कारण आजचा दिवस आपण पाहतो शुक्रवार आहे, मटण मच्छी चिकन खाण्याचा आजचा दिवस आहे. आणि पाहूया आता दाटो संघासाठी तर ही मेजबानी तर आहेच. येणारे चेंडू शिल्लक 30 आहेत आणि 39 धावांची गरज. जिथे सलमी जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे सातत्याने आपण पाहिलं निलेश मस्कर आणि सिद्धू मोरे. परंतु मी म्हणेन 38 धावा सुद्धा एक मॅजिक फिगर आहे. कारण खऱ्या अर्थाने या खेळपट्टीने कोणावर अन्याय केला नाही अर्जुन. कारण पहिली मॅच सुद्धा आपण पाहिली होती. कदाचित हनुमाननगर रोहा संघ जर फिल्डिंग कदाचित चांगली झाली असती तर कदाचित दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला हनुमाननगर रोहा संघ पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये झालेल्या चुकी आणि चुकीला माफी कदाचित नसते हे सिद्धू आणि निलेशला सुद्धा माहिती आहे. आता पाहूया की सिद्धू आणि निलेश जेव्हा आले जिथे 39 धावांचं लक्ष आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा आल्या नव्हत्या. जिथं आपण पाहतो अवघ्या 18 मध्ये आपण पाहतो 16 धावा होत्या. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर लास्टच्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या आणि 38 बांधल्यात. मॅच आपण ऑन करणार, मॅच ऑन होते जिथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला प्रतीक आलेले आहेत. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले. स्ट्राईकला निलेश असतील, नॉन स्ट्राईकला सिद्धू मोरे पाहायला मिळतात. मॅच ऑन होते जिथे 30 चेंडू 39 धावांची गरज आहे. बघा मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाही. ही मॅच सुद्धा शेवटपर्यंत राहणार. कारण ही खेळपट्टी आहे ना, कोणावर अन्याय करत नाही आहे. गेल्या 2 दिवसामध्ये लो फुलटा चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे आणि निलेशचा आवडता फटका मी म्हणेन. इथून मात्र सुरुवात झाली आहे आणि चेंडू मात्र पाहायचा आहे. पंचांचा काय इशारा येतो तर पंच सांगितले की चेंडू जाते सीमापार. निलेशच्या बॅटमधून पहिला चौकार. जर या मॅच मध्ये शिरकत करायचं असेल तर विकेट खूप महत्वाचे आहेत. परंतु सुरुवातीला आपण पाहतो निलेशच्या बॅटमधून चौकार आलाय. सुरुवात 4 ने झाली आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचा फटका भरला ना तर निलेश मस्करचा हा आवडता एक फेवरेट फटका मानला जातो. ओ इथे मात्र कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा आडवी बॅट केली. फक्त बॅट हवेशी बोलली आहे. कारण या खेळपट्टीवर मात्र धावा बनवणं सध्याच्या घडीला सोपं झालं नाही. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि मॅच शेवटपर्यंत जाताना सातत्याने आपण पाहिला. या खेळपट्टीने बरेच आपले रंग उधळलेत गेल्या 2 दिवसामध्ये. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत 3रा चेंडू घेऊन. ओहो पुन्हा एकदा वेगात टाकलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र सलगचे 2 डॉट काढलेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकत करत असताना पाहायला मिळते वक्रतुंड भुवनेश्वर संघ. धावसंख्या संध्याच्या घडीला बिनबाद 4 सोनाशित धाटव संघाची. बघा पहिल्या चेंडूवर 4 आल्यानंतर निलेशला शांत ठेवले, थांबवलं मी म्हणे प्रतीक गोलंदाजाने. हो इथे मात्र लो फुल टॉस चेंडू आडव्या बॅट ने केला. चेंडू जाते 1 बाउंस सीमा पार. निलेशच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. 4. अजिंक्य सुटे यांचा संघ असे दुसऱ्याला आपण पाहतो तर संकेत प्रसाद बामुगडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर इथून 39चा पाठलाग करायचा. पहिला चौकार डॉट त्यानंतर पुण्याला चौकार आला. लो फुलटा चेंडू होता आडव्या बॅटने मात्र सीमा पार पाडवलाय. निलेश मस्करच्या बॅटमधून दुसरा चौकार आलाय. आता येणारा चेंडू शिल्लक आहे 26. 31ची गरज आहे. 2 चेंडू बाकी. हो इथे मात्र पुण्याचा डॉट आलाय. 1 तुझी तर 1 माझी. सध्याच्या घडीला हाच प्रयत्न राहिलाय दोन्ही संघांकडून. 5 चेंडूचा खेळ झालाय. बिनबाद दाटव संघ जिथे 39 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. महत्वाची स्पर्धा राहिली आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांचं स्वप्न आहे या ज्या 11 स्पोर्ट्स सायकल आहेत ना ते आपल्या गावामध्ये न्यायचे आहेत. असा स्वप्न दोन्ही संघांनी पाहिलंय. परंतु एक मात्र या स्पर्धेमधून मागे जाईल आणि एक मात्र पुढे जाणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पॉइंटला मात्र फटका खेळलाय आणि हा सुद्धा चेंडू जातो धन 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 करत सीमा पार. चौकार. शतक क्रमांक पहिला संपलाय.
नक्कीच इथे आपण पाहिलं तर 3 डॉट आलेत आणि 3 चौकार सुद्धा आलेत. मध्ये एक साईडला गोलंदाज प्रतीकने सुद्धा आपला जलवा दाखवला, दुसऱ्या साईडला निलेश मस्केने सुद्धा आपला जलवा दाखवला. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 12 इथं झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 24-27 धावांची गरज असेल ती सोनार शिदा दाटव या संघाला. सध्याच्या घडीला आपण म्हणूया की सोनार शिदा दाटव संघाच्या बाजूने हा सामना सध्याच्या घडीला त्यांचं पारडं जड आहे. परंतु पाहता गोलंदाजीसाठी आपण पाहता तर अतिश शिंदे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र पाहायचं आहे पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आहे. बघा 5 ओव्हरची मॅच जेव्हा आपण खेळतो ना त्याच्यामध्ये फरक काय असतो. कारण इथे आपण पाहतो तर जिथे सिद्धूने पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा सिद्धू आले होते तेव्हा मात्र सिद्धूने अवघ्या धावा खर्च केली होती 1, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा सिद्धू आले तेव्हा मात्र त्याने तब्बल आपण पाहिलं तर धावा खर्च केले होते तर 15 धावा खर्च केले होते. हा फरक पडतो 5 ओव्हरमध्ये. हा टॅकाची नव्हता. इथे मात्र सन्मान दिला. एकाच ट्रॅकवर 2 गाड्या आल्यात. ऍक्सिडेंट तर होणारच आहे. या धावेची गरज होती का सध्याच्या घडीला प्रश्न विचारला जाईल. निलेशने मात्र घेतलेली जोखीम आपल्या संघासाठी धोका तर ठरणार नाही ना हे तर कळलेलेच. डीजे नव्हता. सिद्धू मोरेचा कदाचित लक्ष नसावा, परंतु निलेशला असं वाटलं होतं की इथून सिंगल मिळेल. परंतु आपण पाहतो सिद्धूचं लक्ष नसल्या कारणे आपण पाहतो तर असं म्हणतात ना अतिघाई संकट नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं सातत्याने बोललं जातं. निलेश मात्र बाद झालं. ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते ना आणि रनआउटची विकेट म्हटलं की आत्महत्या असं म्हणूया. कारण या विकेटला जास्ती आपण धरत नाही आहे. कारण सहजासहजी निलेशची विकेट इथे मिळाली नसती वक्रतुंड भुवनेश्वर या संघाला. परंतु थोडीशी आपण पाहते तालमेलमध्ये बिघड झाला आणि त्याच्यामुळे मात्र वक्रतुंड भुवनेश्वर संघाला एक मोठी विकेट त्यांच्या हाताला लागली आहे. आता मात्र आलेत न्यू बॅट्समन विनय ना विनय आलेले आहेत. इथे मात्र आपण पाहते तर पंचांकडे अपील केली जाते, परंतु दक्षाशे पंच सुमित पवार यांचा इशारा आला की 22च्या समोर 1 धाव असेल. धावसंख्या 1 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला जी 12 होती ती मात्र आता सध्याच्या घडीला आपल्याला 13वर जाताना पाहायला मिळेल. 22 चेंडू शिल्लक आहे. 26ची गरज आहे. बघा आतिश आलेत आणि आतिशला नक्की सांगितलं असेल की बाबा या ओव्हरमधून तुला कमीत कमी धावा रोखायच्या आहेत. कारण या मॅचमध्ये तुम्हाला शिरकत करायचं असेल तर सध्याच्या घडीला आपण पाहतो दाटव संघ मी म्हणेन फ्रंट फूटला आहे. हो इथे मात्र फुल टच चेंडू आहे. ऑडिओ बॅटने केला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत तिथे सिंगल मिळेल. सिंगलने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जर गेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 झाली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत बघा इथून 21-25 धावांची गरज आहे. 39 धावांचा पाठलाग करत आहे. सिद्धू मोरेला मात्र आता शेवटपर्यंत राहावं लागेल कारण निलेशची विकेट आपण पाहतो एक चोरटी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये असफल ठरले आणि ते मात्र बाद झालेत. आता मात्र विनय आणि सिद्धू मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 25ची गरज आहे. व इथे मात्र सन्मान दिलाय. हलक्या हाताने मात्र स्ट्रेअर केलाय. चेंडू आपण पाहतोय तर डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र थांबेल. सिंगल मात्र सिद्धूला इथे मिळेल. सिंधूला माहिती आहे इथून सुईने सुद्धा आपला काम होऊ शकतो. तलवार काढायची काही गरज नाही. सोनेश्वर निवी संघ आपली प्लेविंग लिस्ट द्यायची आम्हाला. सोनेश्वर निवी संघ 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. जिथे आपण पाहतोय तर आतापर्यंत धावा खर्च केल्या ते मात्र अवघ्या हो इथे मात्र चांगला फटका आहे. नजाकत फटका आहे. चेंडू फाईन लेग मधून सरळ जातोय. 1 2 3 and 4 चौकार 4. चारने वाढेल. धावसंख्या 19 झाले. 39चा पाठलाग करायचा. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र आपण या 4 धाव्यांनी पुन्हा एकदा वेग घेतलाय. बॅटिंग दाटत हो काय फटका काऊ रिझनला फटका खेळलाय. 1 बाउंड चेंडू सीमा लगोलग येते. चांगली फिल्डिंग झाली. सिंगल घेतली. डबलला पुन्हा एकदा पलटलेत आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या मात्र दोन्ही इथून पुढे सरकेल. शतक क्रमांक आपण पाहतो दुसरा मात्र इथे समाप्त झालाय. पहिल्या पॉवर पेची 2 शतक मात्र संपलाय. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला जिथे धावसंख्या जर आपण विचार केला तर अर्जुन सांगतील आम्हाला 21 धावा इथे झाल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 धावांची गरज आहे.
18 चेंडूने 18 धावांची गरज आहे ती सोनाशी दाटव संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जिथे प्रतीक आले होते तिथे 12 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जिथे गोलंदाज अतिश आले त्यांनी मात्र धावा खर्च केल्या. ते मात्र इथून फक्त 9 धावा केल्या. आणि धावसंख्येचा विचार केला सध्याच्या घडीला स्कोरर अर्जुन शिलक्या म्हणते की 21 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 1 धाव मात्र दाटव संघासाठी आता गरज असेल. पण इथून पाहायचं आहे आता वक्रतुंड बनेश्वर संघाची काय रणनीती असेल, काय अभ्यास करतील. कारण 18 धावा इथे बनवायच्या आहेत. 39चा पाठलाग करायचा. 21 धावा इथे बनल्यात. पहिलं 2 ओव्हरचा मात्र खेळ संपला जिथे 10.5च्या सरासरी धावा इथे बनल्या गेल्यात. जिथे निलेश मस्कर मात्र बाद झालेत आणि विनय आणि अर्थातच सिद्धू मोरे मात्र सध्याच्या घडीला बॅटिंग करत आहेत. जिथे आपण पाहतो तर सिद्धू 3 चेंडूमध्ये 1 वर खेळतोय तर विनय 2 मध्ये 4 वर 6 वर मात्र तो खेळतोय. 18 चेंडू 18ची गरज असताना दीपेश दिसले गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. ओ सन्मान दिलाय. बघा सिद्धूला माहिती आहे मला क्रीजवर राहणं किती महत्त्वाचं आहे. सिंगलने इथे काम बनते हे त्याला सुद्धा माहिती आहे. सध्याला मोठे फटके मारायची काही गरज नाही आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17ची गरज आहे. 22 धावा इथे बनल्या गेल्यात. कारण गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहतो तर सोनाशीचा दाटव संघाचे 2 संघ खेळले गेले. पहिल्या दिवशी सुद्धा आपण पाहतो तर संघाने अंतिम 3 पर्यंत तो पोहोचला होता. कालचा संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाला होता परंतु ह्याच संघाला मात्र इथून संधी असेल. ओ इथे मात्र वेगा टाकायचा प्रयत्न होता. नियंत्रण राहिला नाही आहे. पंच नक्कीच आमच्याकडे वकील सांगतील की हा मात्र वाईट असेल. 1 धाव मात्र इथे घेतली जाईल. धावसंख्या 1 वाढेल. सध्याच्याकडे धावसंख्या 23 झाली आहे. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे सोनार सिद्ध दाटव संघाला. ओ इथे मात्र थोडासा वेगात टाकलाय. अपील केली जाते मुन्ना यांच्याकडून परंतु पंच असे दक्ष आहेत. प्रीतम पाटील आणि सुमित पवार आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघा मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाही आहे. कारण ही मॅच शेवटपर्यंत आणि यात मात्र कोणती शंका नाही. कारण वक्रतुंड भुवनेश्वर संघ हा सुद्धा चिकाटीचा संघ आहे. जिद्द त्यांच्याकडे आहे. संघर्ष मात्र ते कधी आणि इथे मात्र बघा पंचाने आपल्या बोर्डवरती गेलंय आणि विघ्नेशला सुद्धा माहिती आहे इथे कुठेतरी माझी बॅटला ईद लागली आहे आणि फलंदाज तो सुद्धा बाद झाला. धक्का जे बॅट्समन आपण पाहतो तर विनय बाद झालेले आहेत. जिथे जिथे आपण पाहिलं ना अर्जुन कधी कधी असं नक्कीच या धावा अंगलट सुद्धा येतात. कारण जिथे आपण पाहतोय पहिल्या दिवशी सुद्धा पाहिलं आपण तर 18 चेंडू 19ची गरज असताना तो सामना सुद्धा 1 चेंडू 2 वर आला होता. परंतु तिथून आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आपण जो पाहिली होती. आता सुद्धा मॅच त्याच दिशेने चालली आहे. 15 चेंडू 16 धावांची गरज आहे. परंतु जमिनीची बाजू अशी आहे ना की सिद्धू नॉन स्ट्राईकला आणि हे वक्रतुंड भुवनेश्वर संघाला माहिती आहे की जर अडथळा कोण असेल तर सिद्धू मोरे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तर नरेश बादा ज्याने आपण पाहतो बेस्ट फिल्डर म्हणून सातत्याने आपल्या संघासाठी त्यांनी काम केलंय. आज त्याला युनाइट नंबर 4थ्या क्रमांकावर त्याला पाठवला. होस्ट हलक्या हाताने मात्र केला. डिफेस्टावाला फटका चांगला आहे. बघा कदाचित प्रथमेशने काय केलंय आणि प्रथमेशला माहिती आहे ही विकेट माझ्यासाठी महत्वाची आहे. परंतु कदाचित इथून धाव थांबणं तेवढंच महत्वाचं होतं. कदाचित चेंडू खाली टाकला असता तर कदाचित नरेंद्रची विकेट सुद्धा हाताला लागली असते. परंतु एक महत्वाची धाव अर्थातच मिळाली दाटव संघाला. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 24 धावा झाल्यात. बघा 14 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बघा मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाही आहे. खऱ्या अर्थाने आता वक्रतुंड भुवनेश्वर संघाची फक्त एकच नजर आहे. अभ्यास तर मात्र त्यांना सिद्धूचाच करावा लागेल. परंतु सिद्धू पाहूया आपल्या जाल्यामध्ये फसणार की आपल्या संघाला मात्र इथून घेऊन विजय मात्र इथून घेऊन जाणार. ओ हलक्या हाताने स्टेअर केला. डिपेस्टला पुन्हा एकदा सिंगल घेतील आणि इथे मात्र सिंगलने सध्याच्या घडीला काम चालू आहे. तो सोनार सिद्ध धाटाव या संघाचा. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या सध्याच्या घडीला 25 धावा झाल्यात. 13 चेंडू शिल्लक आहेत. 14ची गरज आहे. जिथे मॅच आपण पाहतो 18 चेंडू 18ची असताना मॅच आली आहे 13 चेंडू आणि 14 वर. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये जिथे मात्र दीपेशने अवघ्या धावा खर्च केल्या त्या 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र रणनीती आखली आहे. सिद्धूला सुद्धा माहिती आहे सिंगलने काम सध्याच्या घडीला आपल्याला बनतोय. परंतु सिंगल येणं खूप गरजेचं आहे. पाणी घेऊन जायचं याच्यानंतर. हा चेंडूनंतर पाणी घेऊन जायचं आहे. 13 चेंडू 14ची गरज आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहतो कोणताही संघ सहजपणे कोणताही संघ इथे जिंकलेला नाही आहे. या खेळपट्टीने बरेच रंग उधळलेले आहेत आणि शेवटपर्यंत मॅच गेलेले आहेत.
हो इथे मात्र डीप पॉइंटला काय फटका नरेशचा चेंडू सरळ कार्पेटला गुदगुदुल्या करे सीमा बाल. संघाला विनंती असेल आपली प्लेविंग लिस्ट द्यायची आहे. निवी संघ संकेत मी आपलं लक्ष वेधेन आपली प्लेविंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद. डीजे नक्कीच आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण जाऊया डीजे महेशकडे. आल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात अर्थातच या स्पर्धेचं थेट लाईव्ह करूच आपण पाहतोय तर एकी लाईव्ह स्पोर्ट अलिबाग यांच्या माध्यमातून ही वाहिनी आपण पाहतोय. जबरदस्त आपण पाहतोय तर त्यांच्या माध्यमातून इथून कामजात केलं जातं. एक जबरदस्त क्लॅरिटी सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांनी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. असं गेल्या 2 दिवसांमध्ये सुद्धा पाहिलं आणि या खेळपट्टीने 2 दिवसांमध्ये बरंच काय दाखवलं आहेत. पण इथून पाहूया कुठेतरी असं वाटतं की 18 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या सध्याच्या कडे दाटव संघाचे 2 महत्त्वाचे फलंदाज बाद असताना 29 धावा झाल्या जिथे 39 धावांचा पाठलाग करतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 10 धावांची गरज आहे. यानंतर मॅच वाकेश्वर किल्ला विरुद्ध सोनेश्वर निवी तिसरी मॅच आपल्या बेडीला येते. टॉस जिंकलाय सोनेश्वर निवी संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि या बॅटिंगसाठी 12 चेंडू आणि 10 धावांची गरज होती. कारण जिथे 13 चेंडू 14ची गरज असताना नरेशच्या बॅटमधून चौकार आला होता आणि खऱ्या अर्थाने तो चौकार संजीवनी देणारा होता मी म्हणेन. कारण तिथून आपण पाहतो या मॅचला पुन्हा एकदा कलटणी दिली. गोलंदाज आलेत पुन्हा एकदा प्रतीक आलेत ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 12 धावा खर्च केल्या होत्या. 10ची गरज आहे. इथे मात्र सुरुवात झाली आणि डॉटनी सुरुवात झाली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे सोनाशय धाटव संघाला इथून 10 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. जिथे प्रत्येक आले सुरुवात डॉटनी झाली. सिद्धू मोरे सध्याच्या घडीला स्ट्राईक लाय सिंगलने मात्र धावफलक चालू ठेवलाय. हो इथे मात्र रिव्हर्सचा फटका घ्यायचा प्रयत्न होता. दोधाई तलवारचा वापर केलाय. बनी तर आबादी नाहीतर बरबादी असं म्हटलं जातं. सलगचा दुसरा डॉट आलाय. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावांची मात्र गरज आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलाय तब्बल जवळजवळ 16 संघ खेळलेत आणि 16 आणि आजचे 2 म्हणजे 18 संघ खेळलेत. बघा एकही मॅच सहजपणे कुठलाही संघ जिंकलेला नाही आहे. हेच सांगते सध्याच्या घडीला गोलंदाज प्रतीक. 10 चेंडू 10ची गरज आहे. मॅच कोणत्या दिशेने चालली ना हे सांगणं सध्याच्याकडे तर कठीण आहे. पण सध्याच्या घडीला प्रतीकचा मात्र बोलबाला राहिलाय. ओ सन्मान दिलाय. सिंगल घेतलाय. पॉइंटमध्ये डगालाय. सिंगल मिळेल. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावांची गरज आहे. कालचे मॅच सुद्धा आपण पाहिलीत. अर्थातच सोमेश्वर निवी संघ आपली प्लेविंग लिस्ट आपण द्यायची आहे. हा शेवटचा आणि अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी. वारंवार आम्ही कॉल करणार नाही. आम्हाला वारंवार सांगितलं जातं की निवी संघाकडून आपली प्लेविंग लिस्ट मागवायची आहे. हो फटका चांगला आहे. फटका पातला. चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र जो समीकरण होतं दाटा संघाचा तो तर आपण पाहायचा आहे काय रणनीती असेल. बघा ही मॅच आता खऱ्या अर्थाने नितीन रंगात आली आहे. ढंगात आली. मी म्हणेन 8 चेंडू 9ची गरज आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आपण काय काय पाहिलंय हे सर्वांनी पाहिलं आहे. बघा मॅच जेवढी तुम्ही असं वाटलं की इझी आहे ना
तेवढी इझी दिसत नाही आहे. 8 चेंडू 9ची गरज आहे. सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून नक्कीच आहे. 8 चेंडू 4 वर सिद्धू खेळतोय, परंतु नितेश आलेले आहेत. 8 मध्ये 9ची गरज आहे. आणि ह्या खेळपट्टीला जोर कधी येतो ना अर्जुन, जेव्हा 6 मध्ये 6, 6 मध्ये 4, 6 मध्ये 3 असत ना, तेव्हा ही खेळपट्टी काहीतरी वेगळीच होते. हे आपण गेल्या 2 दिवसांमध्ये पाहिलंय. आज सुद्धा आपण पाहतो पहिला सामना हनुमाननगर मलखंडवाडी यांच्यामध्ये सुद्धा पाहिलात, जिथे काही मिस फिल्डिंग झाल्या त्याच्यामुळे ते मॅच मलखंडवाडी संघ जिंकला. अन्यथा हनुमाननगर संघावरती मॅच होती आहे. परंतु या मॅचमध्ये काय होणार, 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. हो बॅटची कट लागली आहे. मुन्नाने काय केलंय, काय ड्रॉप झाली आहे. मी म्हणेन ही मॅच तर ड्रॉप नाही ना झाली आहे, एक सिंगल आहे. एक धावेसाठी मात्र आता धाटव संघ सुद्धा संघर्ष करतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7-8 धावांची गरज आहे. धावसंख्या 31 झाली आहे. या ओव्हरमध्ये प्रतीकने पूर्णपणे आपल्या संघाला मी म्हणेन या मॅच मध्ये आणलंय. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. सिद्धू मोरे 8 चेंडू मध्ये 4 वर खेळतोय, थांबलाय, वाट बघतोय, परंतु वाट लावणार काही सुद्धा बघावं लागेल. 7 चेंडू 8ची गरज आहे. उलटा चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा पॉइंटला फटका लॉंग अपला जातोय. दीपेश आहेत, सिंगल मिळेल. आणि या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय प्रतीकने, कारण येणारे चेंडू आपण 6 आहेत. धावसंख्या 32 झाली आहे. 6 चेंडू 7ची गरज आहे. बघा जर आपण मॅच पाहिली तर कुठे होती, 12 चेंडू आणि 10 वर होती ती मॅच. 10 चेंडू 10 वर आली ती मॅच. 9 चेंडू 9 वर आली ती मॅच. 8 चेंडू 9 वर आली, 7 चेंडू 8 वर आली, आणि आता 6 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी मात्र इथं करायच्या आहेत. इथे मात्र आमच्या व्यासपीठावर बरेच जण आपापला अंदाज लावतायत, परंतु पाहूया गेल्या 2 दिवसामध्ये 2 धाटो संघाने अनुभव घेतला. आज तिसरा संघ मात्र खेळतोय जिथे 39 धावांचा पाठलाग करतोय. पण तो जमियाची बाजू अशी आहे ना की सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळे धाटो संघ म्हणेन काही हरकत नाही आहे. सिद्धू मोरे असा बास मारे की शेवटच्या 1ला सुद्धा 6 मारू शकतो. पण तो जमियाची बाजू अशी आहे ना की ही खेळपट्टी आहे ना 6 चेंडू 7ची गरज आहे. 32 बांधल्यात. गोलंदाज आलेत, रसल आलेले आहेत. बघा कालची मॅच जर आपण पाहिलं तर क्वालिफायची मॅच होती, जिथे आपण पाहिलं तर किल्ला संघ होता, समोर हेटवणी संघ होता. 6 मध्ये 9ची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. 5 चेंडू 3ची गरज असताना सामना 1 मध्ये 2 वर आला होता. त्यानंतर वाईट पडला होता, त्यानंतर चौकार सुद्धा आला होता. त्याच्यामुळे मॅच बांधणार खेळपट्टी कोणावर अन्याय करत नाही आहे. पण ते पाहूया इथे बाजी कोण मारणार, सिद्धू की रसाल. 6 मध्ये 7ची गरज आहे. हो इथे मात्र लॉंगॉफला फटका चांगला आहे. तिथे मात्र दीपेश आहे, सिंगल घेतली आहे, डबलला पलटलेत. सिद्धू मध्ये सुद्धा माहिती आहे इथून मात्र आता थोडीशी का होईना जोखीम तर घ्यावी लागेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं आजचे जेवढे सामने आहेत ना त्या सर्व सामने फायनलचे आहेत, त्याच्यामुळे मॅचेस तुम्हाला अशाच पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये कोणतीही मॅच तुम्हाला वन साइड पाहायला मिळणार नाही आहे. या सोनार सिद्ध मंडळ धाटा आयोजित एक भव्य दिव्य या स्पर्धेमध्ये, कारण तुमच्या समोर आहेत 11 स्पोर्ट्स सायकली. कोणता गाव घेऊन जाणार. येणारे चेंडू शिल्लक 5ची गरज आहे. ओ माय गॉड, सर्वांनी धन्यवाद डीजे. तल ठोकून थांबणारा बॅट्समन आपण नेहमीच म्हणतो नितीन सर, दो दाई तलवार बनी तर आबादी नाहीतर बरबादी. आपल्या संघाला संकटामध्ये टाकून गेलाय सिद्धू मोरे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 ना 5ची गरज ना 4 चेंडू 5ची गरज आहे. सिद्धूने नक्की केलंय काय, अक्षरशः व्यासपीठावर सर्वांनी डोक्यावर हात मारलाय. पण हा क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. गेल्या 2 दिवसामध्ये बरंच काय पाहिलंय. जेव्हा मॅच 18 आणि 18 आली ना तेव्हाच मी सांगितलं होतं हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही, आणि गेल्या 2 दिवसामध्ये बरंच काय पाहिलंय. आता मॅच मात्र कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना झाली. 4 चेंडू 5ची गरज आहे.
प्रणित राणे सुद्धा बोलते काय घडते या मैदानाच्या आतमध्ये. बघा ही खेळपट्टी कोणावर अन्याय करत नाही हे महत्वाचं आहे, पण तू न्याय कोण घेणार. विशाल आलेत, 5ची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार केलाय तो वक्रतुंड भुवनेश्वर या संघाने आडव्या बाटनी फटका केलाय. सिंगल तर घेतली आहे, इथे मात्र डबलला पलटलेत का आणि हे थोडीशी बंबल झालेत. त्या दरम्यान या 2 धावा बघा महत्वाच्या 2 धावा आहेत. मी म्हणेन 3 चेंडू 3 धावा. कालची क्वालिफाय मॅच जय बजरंग हेटवणे विरुद्ध किल्ला आटवावा लागेल, ही सुद्धा मॅच त्याच दिशेने होती आणि त्याच दिशेने ही सुद्धा मॅच आहे. 3 चेंडू 3 धावा कंपल्सरी आहेत. आता मात्र बघूया काय घडतंय मैदानाच्या आत. जे बसलेत ते उठलेत आणि जे उठलेत ते अजून उभे राहिलेत, हेच मात्र पाहिले ते मॅच कोण जिंकणार. ओ फलंदाज बाद. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. डीजे त्यांना सुद्धा आठवण आली असेल, परंतु काय हरकत नाही. बघा हा क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेला आम्ही सातत्याने म्हणतो. सरदार राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलणे हे सांगता येत नाहीये. सध्याच्या घडीला आपण पाहतो आता जर समीकरण पाहिजे 2 चेंडू आणि 3ची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता अर्थातच विशालसाठी. थोडंसं आपण पाहतो तर माइंड सेट होता की सिंगल डबलनी मॅच काढायची आहे आणि फलंदाज बाद झाले. मॅच ऑन आहे. मॅच जर आवडली असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या मारायला काही हरकत नाही आहे. दोन्ही संघ हरायला तयार नाही आहेत, परंतु एकाला हरायचं आहे आणि हरणार कोण जिंकणार कोण या प्रश्नाची उत्तरे पुन्हा एकदा गुलदस्त्यामध्येच आहेत. 2 चेंडू 3ची गरज आहे. कंपल्सरी 3 काय. न्यू बॅट्समन विशाल कदम आलेले आहेत. आज मात्र पूर्णपणे जी विजयाचा जो रथ आहे ना तो विशाल कदमच्या हातामध्ये आणि एक साईडला रसलच्या हातामध्ये आहे. का मॅच झाली आहे. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना मॅच कुठे आली आहे, मॅच कुठे थांबली आहे तर 2 चेंडू 3ची गरज आहे. बघा पंचांना सुद्धा अशा मॅचेस खूप आवडतात, कारण इथून कोण जिंकणार कोण हारणार. बरेचशा प्रेक्षकांनी इथून पैसे सुद्धा लावले असतील. काय हरकत नाही धाटव संघ जिंकेल, काही म्हणत असेल नाही रसल जिंकेल, पण तू जिंकणार कोण. हो बॅटचे लागली आहे. चेंडू फाईन लेगला जातोय. सिंगल घेतली आहे. डबलला पलटणार का. हो डबल मिळणार का. कधी मॅच धाटावकडे येते तर कधी मॅच भुरकान व धन्यवाद डीजे. काय मॅच आहे. कधी असं वाटतं धाटवच्या बाजूने येतेच काय. 1 चेंडू 2ची गरज आहे. कंपल्सरी 2 करायचे आहेत. 1 चेंडू 2 धावा. बघा आम्ही नितीनचे सातत्याने सांगतो सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदले सांगता येत नाहीये. मॅच होती कुठं आणि मॅच आली कुठे. 1 चेंडू 2ची गरज आहे. कालची क्वालिफाय मॅच आणि आजची दुसरी मॅच आहे. 1 चेंडू 2ची गरज आहे. वॉट अ मॅच. एक फंस्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 संघामधला युद्ध आहे. बघा दोन्ही संघ आपापल्या विभागामध्ये दादा संघ आहेत. दोन्ही संघ फायनलचे संघ आहेत. हे दोन्ही संघाने दाखवून दिलाय, परंतु आता नशिबाची साथ कोणाला लागणार. 1 चेंडू 2ची गरज आहे. खऱ्या अर्थाने म्हणूनच काय खेळपट्टी बनवली तुम्ही. बघा इथून चला आता म्हणूया आणि आपण एकच म्हणूया. 1 चेंडू 2ची गरज आहे. बॅट्समन आले. बघा भूषण आले. सध्याच्या घडीला कॅमेऱ्यामध्ये त्यांचं खूप सारं नाव आहे. आज संघ अडचणीमध्ये आहे.
1 मध्ये 2 बनवायच्या. जर भूषणने ही कामगिरी केली ना तर अख्खा संघ त्याला उचलून घेईल. पण तो एक साईडला रसल सुद्धा हार मारायला तयार नाही आहे. जर त्याने हा चेंडू डॉट काढला तर रसलला सुद्धा त्याचा संघ उचलून घेईल. कारण काय मॅच बनली आहे. मॅच जर आवडली असेल ना तर मी सर्वांना विनंती करतो दोन्ही संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, काही हरकत नाही. इथे कोणी जिंकलं नाही आणि कोणी हारलं नाही आहे. जिंकेल तो क्रिकेट जिंकणार आहे. चला विनंती असेल फास्ट घ्या. वक्रतुंड भुवनेश्वर संघ वेळेचं बंधन आहे. मुन्ना नक्कीच कालची क्वालिफाय मॅच विसरून जमणार नाही आहे. परंतु तिथं आपण पाहतो एक वाईट आला होता. परंतु इथं बघूया एक चेंडू 2ची गरज आहे. जर मॅच आवडतं पुढे टाळ्या होऊन जा आणि म्हणूया एकच गणपती बाप्पा मोरया. बघा आता भूषणचा रथ धावणार की रसलचा रथ धावणार हेच बघणं तेवढं राहिलंय. एक चेंडू 2ची गरज आहे. ओ इथे मात्र बघूया. ओ हो माय गॉड काय मॅच जिंकली आहे.